सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर। नाशिक जिल्ह्यामध्ये आज 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमित्त तिथले असणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांची तिथं प्रमुख उपस्थित होती। त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्व महापुरुषांची नावं घेतली। अगदी या देशासाठी ज्यांनी कार्य केलं त्या सर्वांची नावं त्या ठिकाणी आवर्जून घेतली। परंतु ज्या महामानवामुळे, ज्या व्यक्तीमुळे खऱ्या अर्थानं तुला त्या ठिकाणी भाषण करायला मिळालं, खऱ्या अर्थानं तुला पडलेल्या गावाच्या वेशीबाहेर मुख्य प्रवाहात आणलं आणि खऱ्या अर्थाने या देशाला दिलेली लोकशाही आणि भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला गिरीश महाजनला विसर पडलाय की काय? हे सर्व षडयंत्रण जाणीवपूर्वक केलेलं आहे। भाडखाऊ गिरीश महाजन ला एक सोडलेला बीजेपीचा कुत्रा आहे। भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी असेच काही मंत्री संत्री ना मंत्रिमंडळात बसून फक्त बाबासाहेबांना बदनाम करायचं, बाबासाहेबांच्या अनुयायांना कसं भडकवायचं, एक प्रोटोकॉल, हा एक प्लॅनिंग त्यांच्याकडे देऊन ठेवलेला आहे। गिरीश महाजनची लायकी नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाव घ्यायची। अरे ज्यांनी तुला जगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी तुला तिथं झेंडा फडकवण्याचा अधिकार दिला, ज्यांनी तुला बोलण्याचा अधिकार दिला, ज्यांनी तुला या देशात जगावं कसं हे सांगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी तुला माणूस म्हणून कसं जगावं हे सांगण्याचा अधिकार दिला, अशा जगाचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घ्यायला तुला लाज वाटते का हरामखोरा? संपूर्ण या घटनेचा आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेकडून जाहीर निषेध करतो। आणि हे शब्द जेव्हा त्या ठिकाणी आमची असणारी महिला कर्मचारी, फॉरेस्टर ऑफिसर, तिचे कान असे सळसळत होते की आता तरी हा भाड खाऊ बाबासाहेबांचं नाव घेईल, परंतु त्यांनी घेतलं ना आणि तिला तो राग अनावरण झाला नाही। पण त्या महिलेला खरंच ती फुले शाहू आंबेडकरी चळवळीची लेख आहे, इथल्या महापुरुषांची वारसदार आहे। त्या ठिकाणी तिने ठणकावून सांगितलं, मॅडम तुम्ही जरी ती नोकरी करता ती भारतीय संविधानामुळे करता, हे मंत्री सरती सगळे भारतीय संविधानामुळे आहेत, आमच्या बाबासाहेबांचं नाव कमी करण्याचं काम करतात। त्या महिलेच्या धाडसाला आमचा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम आहे। ती महिला बोलली, मी लोकांच्या मजुऱ्या करल, वालू वाईल, माझी नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान कदाचित सहन करणार नाही। क्रांतिकारी जय भीम अशा माझ्या महिलेला, माझ्या स्वाभिमानी भीमकन्याला, तुझ्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे, पॅन्थर उभे आहेत, तुझ्या नोकरीला काय तुझ्या केसाला सुद्धा धक्का लावून देणार नाही। सर्व भीमसैनिक तुझ्या पाठीवरून खंबीरपणे उभे आहेत। आज तुम्ही त्या ठिकाणी विरोध केलास त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। गिरीश महाजन हरामखोर, जिथे भेटेल तिथे ह्याच्या तोंडाला काल भासा। असंच मी समाजाच्या सर्व समाज बांधवांना, जे आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय आहेत, त्या सर्वांनाच मी आव्हान करतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर, जय भारत।